ज्याला रोज काम नाही असा रोजावर काम करणारा तो बेरोजगार। हल्लीची तरुण पिढी झटपट श्रीमंत होण्यासाठी वाम मार्गाकडे वळून दादागिरी, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, ड्रग्ज, जागा खरेदी विक्री अशा चांगल्या वाईट व्यवहारातून कमिशन रुपये मिळणाऱ्या पैशातून माणूस बारमध्ये बसू लागला, मौज मजा करू लागला, बलात्कार करू लागला। अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पण बेरोजगार तरुणासाठी राजकारणामध्ये उच्च पदाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध। नमस्कार मित्रांनो, कडकराम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, कडकराम हे चॅनल सध्या देशात समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि कलाक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील चालू घडामोडीवर आधारित चांगल्या वाईट घटनांचा कडक शब्दात समाचार घेण्याचा आणि समाजाला यातून बोध देण्याचा, समाजाला डोळे उघडून पाहायला लावण्याचा एक छोटासा प्रयत्न मुक्त पत्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक मी राम माळी कडकराम या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। ज्याला रोज काम नाही असा रोजावर काम करणारा तो बेरोजगार। विविध उद्योग क्षेत्रात अशा बेरोजगारीने कळस गाठला आहे। शिक्षण घेऊनही हाताला मनासारखं काम नसल्यामुळे हल्लीची तरुण पिढी आत्महत्या करत आहे। शिवाय वाढत्या बेरोजगारीमुळे आणि किडूक मिडूक कामातून मिळणाऱ्या तुटपुंज पगारावर घर चालत नसल्याने हल्लीची तरुण पिढी झटपट श्रीमंत होण्यासाठी वाम मार्गाकडे वळून दादागिरी, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, ड्रग्ज, जागा खरेदी विक्री अशा चांगल्या वाईट व्यवहारातून कमिशन रुपये मिळणाऱ्या पैशातून माणूस बारमध्ये बसू लागला, मौज मजा करू लागला, बलात्कार करू लागला। अशा मार्गाकडे वळून मिळणाऱ्या पैशातून पोलीस, प्रशासन, राजकीय व्यक्तीला हाताशी धरून वेगवेगळ्या मार्गातून कमवले पैशातून सही सलामत कायद्याच्या तावडीतून बाहेर सुटू लागला। अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पण बेरोजगार तरुणासाठी राजकारणामध्ये उच्च पदाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध। खेळता पैसा हातात आलेल्या श्रीमंत तरुण बाळांना फक्त 5 वर्षासाठी त्वरित लिमिटेड पदे भरावयाची आहेत। या पदासाठी नियम आणि अटी, तुम्ही शिक्षित किंवा अशिक्षित असला तरी चालेल, पण तुमच्याकडे भरपूर पैसा, गुन्हेगारीचा उत्तम अनुभव, खालपासून वरपर्यंत सेटलमेंट करण्याचा उच्च दर्जाचा अनुभव, आमदार खासदार फोडाफोडीचा अनुभव आणि वेगवेगळ्या कारणामुळे, धमकी दिल्यामुळे, दादागिरी केल्यामुळे तुमच्या अंगावर गुन्हे असलेले व चढलेल्यांची आवश्यकता आहे। गेल्या 2 वर्षात काही राजकीय पक्षात फोडाफोडीमुळे अनुभवी आमदार खासदारांची गळती झालेली आहे। अशा काही राजकीय पक्षासाठी आणि स्वबळावर पुढे पाहणाऱ्या पक्षासाठी बेरोजगार नव्या पिढीच्या तरुणांना महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये 288 आमदारकीच्या पदासाठी त्वरित जागा भरायच्या असल्यामुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बंद खोलीत मुलाखतीचे सत्र सुरू झालेले आहे। तेव्हा या लिमिटेड संधीचा बेरोजगार तरुणांनी त्वरित लाभ घ्यावा। मुलाखतीमध्ये पास झालेल्या बेरोजगार तरुणासाठी संधीचे फायदे खालीलप्रमाणे। या 5 वर्षासाठी तुम्ही तुमच्या परिसरामध्ये राहिलात आणि कार्यालयामध्ये उपस्थित नाही राहिलात तरी सुद्धा तुम्हाला लाखो रुपयांचा पगार, राहण्यासाठी उच्च दर्जाचे मोफत निवासस्थान, खाण्यासाठी कॅन्टीनमध्ये स्वस्तात मस्त व्हेज, नॉनव्हेज आणि गोडधोड जेवण मिळेल। त्याचबरोबर उच्च दर्जाचे काम करण्यासाठी संपर्काचं माध्यम म्हणून उच्च दर्जाचे 2-4 मोबाईल फोन, ऑफिससाठी, फर्निचरसाठी लाखो रुपये मिळणार। त्याचबरोबर फोन बिल, लाईट बिल, पाणी बिल आणि नव्या पांढऱ्या शुभ्र कपड्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत तुम्हाला कसलंच टेन्शन नाही, सगळ्या गोष्टी मोफत मिळणार आहेत। ही संधी फक्त 5 वर्षासाठी। आयुष्यात परत कधीही काम करायची गरज नाही, कोणत्याही अनुभवाची गरज नाही। तुम्ही अशिक्षित असलात आणि कोणताही गुन्हा केलेला असला तरी चालेल आणि कामकाज नाही केलं तरी सुद्धा चालेल। एवढं सगळं मोफत मिळाल्यावर आणि चांगल्या संधीचा बसून लाभ घेतल्यामुळे तुम्हाला कामाच्या दगदगीमुळे जर तुम्ही आजारी पडलात, बीपी, डायबिटीस वाढला तरी सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च मिळेल। शिवाय तुमच्यासह कुटुंबालाही विमान प्रवास मोफत, लाल दिव्याची गाडी मोफत, पेट्रोल मोफत, एसी ट्रेनमधील प्रवास मोफत आणि एकदा जर तुम्ही आमदार झालात आणि पुन्हा जर तुम्हाला आमदारकीची संधी नाही मिळाली तरी सुद्धा तुम्हाला जुनी पेन्शन योजना मरेपर्यंत हमखास भेटत राहणार। एकदा आमदार झाल्यानंतर कोणत्या कार्यकर्त्याला किती लांब करायचं, किती जवळ करायचं आणि कोणाला पायदळी तोडवायचं हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार तुमचा। त्यातूनही जर तुम्हाला वेळ मिळाला
तर जनतेची कामं करण्याचा आणि न करण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे. वरील सर्व जर अटी तुम्हाला मंजूर असतील आणि त्या अटींना जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी तुमचं दार ठोठावत आहे असं समजा. बेरोजगारांच्या जनहितार्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कडक राम या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.